खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात साताऱ्यात आमदार विवेक पंडित यांनी मोर्चा काढलेला आहे। यात शेतकरी आज सहभागी झालेत, तर कुळांच्या जमिनी परत करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला गेला। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला। दरम्यान या मोर्चात अचानक उदयनराजे भोसले आणि त्यांचे समर्थक घुसले आणि त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर उदयनराजे यांनी या शेतकऱ्यांसमोर स्वतःच एक भाषण केलं आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विवेक पंडित यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। तर पंडित यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन हे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले। बरं का पंडित साहेब, विशेष सामंजस्याने चालू प्लीज, आमची तुम्हाला विनंती आहे एक मीडिया म्हणून लोकांनी शांतपणे बसा जरा आहे थोडंसं पाठीमागं माझं म्हणणं काय की ठीक आहे ना, लोक जिथे चला आज जाऊ, तुम्ही काय काय समोर जाऊन मीडिया आहे, प्रश्न काय विचारायचे मला विचारा। तुमचा प्रश्न शेतकऱ्यांचा सॉल्व्ह होत असेल इथलं, कशाला विषय वाढवताय? नातवासारखं मी ऐकून या सगळ्या जे घटना घडल्या तेव्हा माझा जन्म तुमचा नाही, माझा पण झाला नव्हता। 250 वर्षापासूनचे आहेत। आता मी तरी काय करणार मला सांगा? त्यात बदल करायचा असेल तर करू शकता ना। बदलूच आम्हाला पाहिजे, आमचे नाव आमच्या जमिनी पाहिजे। तुमच्या नाही तर कोण तुम्हीच तिथं कसताय, तुम्हीच करताय काय काय? आम्हाला कर्ज मिळत नाही आमच्या मुलाबाळांच्या। ठीक आहे ना, मग तुम्हाला कर्ज कोणी थांबवलं? कोणी? लोक म्हणतात आम्ही बँकेत गेलो तर म्हणतो जमिनी नाव नाही तर तुमचं कर्ज आम्ही कसं ठेवणार? अहो एक लक्षात घ्या, हे तुम्ही आता जे बोलताय ना असं पोपटासारखं, हे तुम्ही जर मला सांगितलं असतं तर बँकेच्या लोकांना मी सांगितलं असतं का? सांगितलं असतं की महाराजांनी असं काय तुमच्या अडचणी घेऊन कधी असू द्या, तुम्ही करताय योग्य करताय, मी माफी। ज्या छत्रपती शिवरायांनी रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य झिजवलं आणि शीर तळहातावर घेऊन रयतेचं कल्याण ज्यांनी साधलं, त्यांचे 13वे वंशज हे इथल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत आणि म्हणून सातबारा कोरा झाला पाहिजे। श्रीमंत छत्रपती उदयनसिंग भोसले असा जो शिक्का मारलेला आहे सातबारावर, तो बेकायदेशीर आहे, तो काढला गेला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी मुक्त झाल्या पाहिजेत, ही आमची प्रमुख मागणी आहे। नो वन इज अबाउट द लॉ। मी कधी बोललोय का की मला छत्रपती म्हणा, मला उदयनराजे म्हणा किंवा राजे म्हणा, मला उदयन म्हणा, उद्या म्हणा, बोला ना, जोड्याने मारा। पण एकच फक्त माझं की मला शिव्या घालून एवढी माफक अपेक्षा आम्ही करायची नाही का? यंदा